आज काय परिस्थिती आहे तुमची, काय हालत झाली आहे, एकदा स्वतःच एकदा विचार करून बघा. मला नवनिर्माण करायचंय. आणि या नवनिर्माणाची संधी मी आज तुमच्याकडे सगळ्यांकडे बघतोय, महाराष्ट्राकडे बघतोय. सगळ्याचा नाश करायचा. मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळणारा नाही, पळवणार आहे. की मिंद्या, तू जर का मर्दाची औलाद असलास, वाटत तर नाहीच आहे, तर तू तुझ्या वडिलांचा फोटो लावून नावानी मैदानात ये आणि मग मत नाही जनतेचे जोडे खा. काही लोक फेसबुक लाईव्ह करून देखील उत्कृष्ट मुख्यमंत्री झाले. हे सरकार बदलल्याशिवाय मी स्वस्थ बदलणार नाही. आपलं सरकार येईल आणि यांचे इरादे याच मातीमध्ये दफन होतील. यांची पाप खोदून काढून यांना तुरुंगात टाकून दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी जोपर्यंत सरळ आहे तोपर्यंत सरळ आहे, पण समोरच्यांनी वाकडेपणा केला तर आरेला कार्य म्हणण्याची देखील आमची ताकद आहे. तर यहाँ से भी करारा जवाब. आता माझी सटकली, आता तुझी वेळ आली. तर दम द्यायचं विसरा. तुम्हाला श्वास घ्यायला पण वेळ मिळणार नाही. नाव चोरलं, चिन्ह चोरलं आणि मोठा हा म्हणून सांगतायत की माझीच शिवसेना आहे. अरे काय लहान पोरांचं खेळणं आहे का चोरायला? आणि तुम्ही काय झोपले होते काय? अहो एवढं वाटोळं झालंय ना राज ठाकरेच्या हातात, एकदा सत्ता देऊन बघा, अजून काय वाकडं होऊ शकतं तुमचं. असं आला का? अरे काय असं काय नका, काय सांगता आता, काय सांगता, काय सांगतो, काय सांगतोय ते तुझ्या डोक्यात शिरानं काय सांगता. ऐकुना हो सुटला जन्माचा दुरळा. हे सगळे राजकीय सगळे पक्ष मेले तरी चालतील, महाराष्ट्र जगला पाहिजे.